आज आपण बनवूया नागपंचमीसाठी खीर। ही मी गव्हाची खीर करणार आहे। अगदी साधी आणि सोपी, अगदी झटपट तयार होते। तर चला आपण बघूया। नमस्कार, डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। हे बघा, मी इथे 1 वाटी गहू घेतलेले आहे आणि हे खपली गहू आहे, पण आपण कोणतेही गहू घेतले तरी चालतात। तर हे मी आता स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि 1 तासभर आपल्याला स्वच्छ कपड्यामध्ये त्याला बांधून ठेवायचे आहे, म्हणजे त्यातला आपल्याला रवा काढायला, मिक्सरमध्ये काढायला सोपं जातं। तर हे आता आपण याचा मिक्सरला जाडसर भरड करून घेऊया। तर आता हे बघा, मी याची मिक्सरला जाडसर भरड काढून घेतलेली आहे। भिजल्यामुळे त्याची साल वरचं पटकन निघायला मदत होते। आता याच्यातली साल आपण स्वच्छ करून घेऊया। तर आता ही स्वच्छ करून घेतलेली आहे, बघू शकता छान स्वच्छ झालेला आहे। आणि आवडीनुसार आपल्याला इथे सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं घ्यायचं आहे। 1 चमचा सोप घेतलेली आहे, बडीशेप, आणि 1 चमचा खसखस घेतलेली आहे। ही भाजून घ्यायचं आपल्याला दोन्ही, आणि त्याच्यातलं जाडसर आपल्याला पावडर करायची। आणि खीरसाठी मी गूळ घेतलेला आहे। गूळ किंवा साखर आपण दोन्ही सुद्धा अर्धा-अर्धा घालू शकतो, आणि आवडीप्रमाणे आपल्याला ड्रायफ्रुट्स घालायचे आहे। आता आपण आधी कुकरला शिट्ट्या करून घेऊया। गहू बुडेल इतकं आपल्याला पाणी इथे घालायचं आहे आणि कुकरला 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, कारण गहू कडक असल्यामुळे शिजायला वेळ लागतो। आपण पातेल्यामध्ये शिजवलं तर जास्त वेळ लागतो, पण कुकरला ते लवकर शिजतात, त्याच्यामुळे 5-6 शिट्ट्या करायच्या आणि शिजवून घ्यायचे। आणि आता मी खोबरंसुद्धा कुकरमध्येच टाकलेलं आहे त्यासोबतच शिजण्यासाठी। आणि आता याच्या शिट्ट्या आपण होऊ देऊया आणि थंड झाल्यानंतर बघूया। कुकर आता थंड झालेला आहे, आपण उघडून बघूया आपले गहू किती शिजलेले आहेत ते। तर छान शिजलेले दिसतात। आपण असं वरती पातेल्यात जर शिजायला लावलं पाणी घालून तर जास्त वेळ लागतो, पण कुकरला 4-5 शिट्ट्यामध्ये छान शिजतात, मऊ होतात। तर आता आपलं हे एका साईडला ठेवू आणि पुढची तयारी करूया। गॅस चालू केलेला आहे, मीडियम ठेवलेला आहे, आणि त्यात कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे तूप। 2 चमचे तूप घातलेलं आहे, आणि सर्वात आधी ड्रायफ्रूट्स आपण थोडंसं 1-2 मिनटं परतून घेऊया, किंवा तसेच घातले तरी पण चालतात। आवडीनुसार आपण दोन्ही करू शकतो। तर आता हे आपलं फ्राय झालेलं आहे, आणि वरून आपल्याला लगेच घालायचं आहे आपण शिजवून घेतलेले गहू, ते इथे घातलेले आहे। हे सर्व घातल्यानंतर आपण इथे मिक्स करून घेऊया, आणि गूळ किंवा साखर आवडीनुसार किती गोड हवं आहे आपल्याला ते घालायचं आहे। आणि इथे आपण खसखस आणि बडीशेपची पावडर करून ठेवलेली आहे ती घातलेली आहे, वरून गूळ पण घातलेला आहे। मी 1 वाटी गहू घेतले होते, तर तेवढाच मी गूळ घेतलेला आहे। इथे तुम्ही दूध पण घालू शकता खिरीमध्ये जर आवडत असेल तर। गूळ घातल्यानंतर वितळेपर्यंत आपण त्याला एकसारखं ढवळत राहूया, नाहीतर खाली चिकटेल। हे बघा, आता गूळ सुद्धा आपला बराचसा वितळत आलेला आहे, आणि आता वरून घातलेला आहे आपण अगदी चिमूटभर मीठ। गोडीचा पदार्थ आहे तरी पण थोडंसं मीठ घातलं की आणखी छान टेस्ट येते। गुळामुळे कलर छान येतो खिरीला। आता वरून थोडंसं जायफळ किसून घालूया। इलायची पावडर सुद्धा मी इथे घातलेली आहे, आणि याला आपण 4-5 मिनटं चांगलं उकळून घेऊया। तुम्ही बघू शकता आता गूळ आता चांगला सर्व वितळलेला आहे, आणि छान अशी 5-6 मिनटं ही खीर उकळत आहे आपली। आता ही खीर रेडी झालेली आहे। तर अशी ही आपली साधी आणि सोपी रेसिपी मैत्रिणींनो तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा, आणि ह्या नागपंचमीला तुम्ही अशी खीर तयार करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन। तोपर्यंत गुड बाय।